काय झालं सूर्य? घराकडे असा का बघतोय? आणि हे काय? परत तुझ्या डोळ्यात पाणी? आनंदानं आणलं पाणी. एवढं सजलेलं, माणसांनी गजबजलेलं एवढं मोठं घर माझ्या तेजूच्या नशिबी आलं. खर तर हे घर नाही तुझं, महाल आहे महाल. आणि माझी तेजू या महालाची महाराणी. हे सगळं असं होईल हे स्वप्नात बी वाटलं नव्हतं का थोडं. खरंच माझ्या तेजून नशीब काढलं. नशीब माझ्या घरच्यांनी काढलंय. त्यांना तेजूसारखी सून मिळाली. नशीब माझ्या भावाने काढलंय, त्याला तेजूसारखी बायको मिळाली. सूर्या, आज तुला या महालाचा झगमगाट दिसत असेल, पण हा महाल प्रेमाने नाही, द्वेषाच्या अहंकाराच्या भिंतींनी बनलाय. त्याची जळ तेजूला बसू नये, बस एवढीच इच्छा आहे माझी. छत्री आज काय आता काय गोंधळ झाला, जागरण झालं, पूजाचं सगळं तर झालं डॅडी. आता काय राहिले? डोक्याच्या छत्रीचा खटका दात बरा. डॅडी नाही आठवत बघा मला. अरे आमच्या चिरंजीवांचं मधुमिलन आहे आज. त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. अरे हो, अहो याच दिवसाची तर ते वाट बघत होते. त्या दिवसाची काय तयारी केली का नाही? सबशेली सरलो, आत्ता जातो तयारी करतो. थांब, हा? तुला एकट्याला नाही जमणार. मग हे सूर्याचे 2 पंटर आहेत ना, त्यांना बोलो. ए काजू पुड्या, डॅडी बोलवतात या. बोला की डॅडी. आम्ही असं ऐकलंय की लग्नाच्या डेकोरेशन मध्ये तुमचा कोणी हातच धरू शकत नाही म्हणे. कसा धरणार? हात धरला तर डेकोरेशन करता येणार नाही ना. छत्री, हा? आमची बंदूक कुठे ठेवली तू? हाय की आणू का? गंमत केली.